नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोवर्धन डोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। यावर तुम्हाला शिष्यवृत्ती व नवोदय संदर्भात व्हिडिओ येतील। शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय बुद्धिमत्ता, घटक वर्गीकरण, त्यातील संख्या हा भाग आपण पाहणार आहोत। मार्गदर्शक श्री राम गोवर्धन डोळे। चला तर आपण पाहूया। वर्गीकरण संख्या। या उपघटकामध्ये 4 संख्या दिल्या जातात। त्यातील 3 संख्यांमध्ये काहीतरी साम्य असते। आपणास या प्रश्नातील वेगळी संख्या ओळखायची असते। त्यासाठी पुढील संख्यांचा व्यवस्थित अभ्यास करा। पहा, यातील 4 पर्याय असतात, त्यातले 3 पर्यायामध्ये साम्य असते, एक पर्याय वेगळा असतो, तो ओळखायचा असतो। वर्गीकरण संख्या। पहा, आपण संख्येचे प्रकार पाहू सविस्तर। वर्ग किंवा चौरस संख्या पहा कोणकोणत्या आहेत, ह्या पाठच करायचे तुम्ही। 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100, 121, 144, 169 इत्यादी या वर्गसंख्या आहेत। घनसंख्या पहा 1, 8, 27, 64, 125 इत्यादी। समसंख्या पहा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40 इत्यादी ह्या समसंख्या आहेत। विषम संख्या पहा 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39 इत्यादी ह्या विषम संख्या आहेत। पहा, आता मूळ संख्या पहा। मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने जातो। अशा 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत। त्या पहा 1, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 43, 47, 53, 59 इत्यादी अशा 100 पर्यंत संख्या तुम्ही पाठ करायच्यात। जास्त या मूळ संख्येवरच आधारित प्रश्न येतात। पुढे संयुक्त संख्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत, त्याचा तुम्ही सविस्तर अभ्यास करा। पुढे पहा पुन्हा या घटकासाठी पुढील घटक पाठ करावेत। या घटकासाठी पुढील घटक पाठ करावेत। 1 ते 30 पर्यंत पाढे, 1 ते 20 पर्यंत वर्ग आणि घनसंख्या, संख्यामधील लहान मोठेपणा, संख्यांचे प्रकार, दिलेल्या अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी, रोमन संख्या चिन्हे पाठ करणे। आता सुरुवातीचा पाहू आपण 1 ते 30 पाढे। तर सुरुवातीला 2 ते 20 पाढे इथे दिलेले आहेत, त्यातले 2 ते 10 तुमचे पाठ असतात आणि तसं पाहिलं तर 2 ते 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजे। तरी आपण 11च्या पुढचे पाहूया। 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 6 77, 11 8 88, 11 9 99, 11 10 110, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108, 12 10 120। 13चा पहा 13 काय 13, 13 2 26, 13 3 49, 13 4 52, 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 117, 13 10 130। 14चा पहा 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 7 98, 14 8 112, 14 9 126, 14 10 140। 15चा पहा 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135, 15 10 150। 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 85, 16 6 96, 16 7 112, 16 8 128, 16 9 144, 16 10 160। 17चा पहा 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 6 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153, 17 10 170। 18चा पहा 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 18 6 108, 18 7 126, 18 8 144, 18 9 162, 18 10 180। 19चा पहा 19 1 19, 19 2 38, 19 3 57, 19 4 76, 19 5 95, 19 6 114,
19 7 133, 19 8 152, 19 9 171, 19 10 190. 20 चा 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 20 5 100, 20 6 120, 20 7 140, 20 8 160, 20 9 180, 20 10 200. असे हे 20 ते 2 ते 20 हे पाढे आपण पाहिलेले आहेत. ते पाढे तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, व्यवस्थित पाठ करा. पाढे पाठ असेल तर तुम्हाला यावरील जे प्रश्न आहेत ते खूप सोपे जातील. त्यामुळे पाढे पाठ करणं खूप गरजेचे आहेत. पाढ्याला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे स्कॉलरशिपमध्ये. त्यामुळे तुम्ही पाढे पाठ करणे खूप गरजेचे आहे. पाढ्यामुळे तुमचे गणित लवकर सुटू शकतात. कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त गणिते सोडवू शकतात. त्यामुळे पाढे पाठ करा सविस्तर. एकवीस ते 30 पाढे पहा आता. 21 1 21, 21 2 42, 21 3 63, 21 4 84, 21 5 105, 21 6 126, 21 7 147, 21 8 168, 21 9 189, 21 10 210. 22 1 22, 22 2 44, 22 3 66, 22 4 88, 22 5 110, 22 6 132, 22 7 154, 22 8 176, 22 9 198, 22 10 220. 23 चा 5, 23 1 23, 23 2 46, 23 3 69, 23 4 92, 23 5 115, 23 1 138, 23 7 161, 23 8 184, 23 9 207, 23 10 230. 24 चा 5, 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96, 24 5 120, 24 6 144, 24 7 168, 24 8 192, 24 9 216, 24 10 240. 25 चा 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 4 100, 25 5 125, 25 6 150, 25 7 175, 25 8 200, 25 9 225, 25 10 250. 26 चा 26 1 26, 26 2 52, 26 3 78, 26 4 104, 26 5 130, 26 6 156, 26 7 182, 26 8 208, 26 9 234, 26 10 260. 27 1 27, 27 2 54, 27 3 81, 27 4 108, 27 5 135, 27 6 162, 27 7 189, 27 8 216, 27 9 243, 27 10 270. 28 1 28, 28 2 56, 28 3 84, 28 4 112, 28 5 140, 28 6 168, 28 7 196, 28 8 224, 28 9 252, 28 10 280. 29 1 29, 29 2 58, 29 3 87, 29 4 116, 29 5 145, 29 6 174, 29 7 203, 29 8 232, 29 9 261, 29 10 290. 30 1 30, 30 2 60, 30 3 90, 30 4 120, 30 5 150, 30 6 180, 30 30 7 210, 30 8 240, 30 9 270, 30 10 230. वर्गीकरण संख्या. त्यासाठी संख्यांचे वर्ग आणि घन अगोदर आपण वर्ग पाहूया. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400. आता 20 पर्यंत वर्ग पाहिलेत आपण. 20 पर्यंत घन पाहूया. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000, 11 चा घन 1331, 12 चा घन 1728, 13 चा घन 2197,
14चा घन 2744, 15चा घन 3375, 16चा घन 4096, 17चा घन 4913, 18चा घन 5832, 19चा घन 6859 आणि 20चा घन 8000 असे 1 ते 20चे वर्ग आणि 1 ते 20चे घन हे पाठ करून ठेवा. यावर तुम्हाला या वर्गीकरण संख्यावर खूप असे प्रश्न येतात. त्यासाठी हे घन आणि वर्ग पाठच करून ठेवा. 1 ते 20पर्यंतचे वर्ग आणि घन पाठच पाहिजेत. रोमन संख्या चिन्हे पहा. देवनागरीतील आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह तिथे दिलेले, तुम्ही त्याचा अभ्यास करा. पहा, रोमन संख्या चिन्हामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं IVXLCDM म्हणजे 1000पर्यंत तुम्ही रोमन संख्या लिहू शकतात. पहा, I म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. म्हणजेच IVXLCDM हे पाठच करून ठेवा. पहा आता 1ला 1I, 2ला 2I, 3ला 3I, 4ला IV, 5ला V, 6ला VI, 7ला VII, 8ला VIII, 9ला IX, 10ला X. तसंच मग 11ला XI, 12ला XII असं करत करत 100पर्यंत लिहून घ्या, पाठ करा. त्याचबरोबर पुढं पण दिलेले आहेत. पहा, 100च्या नंतर दिलेले 150, 200, 250, 300 असं या पद्धतीने 1000पर्यंत दिलेले आहेत. सराव प्रश्न वेळ लावून सोडवा. पुढे पहा, काही प्रश्न दिलेले आहेत आणि टायमर दिलेला 10 सेकंदाचा. प्रश्न वाचल्यानंतर 10 सेकंद तुम्हाला विचार करायला वेळ दिला जाणार आहे आणि त्या 10 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर द्यायचं योग्य. प्रश्न पहिला, गटात न बसणारे पद ओळखा. पहिला पर्याय 15, दुसरा पर्याय 16, तिसरा पर्याय 81, चौथा पर्याय 64. या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुम्हाला 10 सेकंद वेळ आहे. पहा, याचे उत्तर आहे पर्याय नंबर 1, 15. 15 स्पष्टीकरण पहा. 15 ही संख्या गटात बसत नाही, कारण 15 ही संख्या सोडून बाकी सर्व वर्गसंख्या आहेत. प्रश्न दुसरा, गटात न बसणारे पद ओळखा. 2018ला प्रश्न आलेला आहे हा. पहिला पर्याय पहा 17, दुसरा पर्याय 290, तिसरा पर्याय 71, चौथा पर्याय 730. याचे उत्तर आहे पर्याय नंबर 3, 71. स्पष्टीकरण पहा. पर्याय 3 सोडता बाकी संख्या ह्या वर्गसंख्येपेक्षा 1ने मोठ्या आहेत. म्हणजे पहा 16 अधिक 1 17. प्रश्न तिसरा, गटात न बसणारे पद ओळखा. पहिला पर्याय 1428, दुसरा पर्याय 1326, तिसरा पर्याय 1938, चौथा पर्याय 1854. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1854. स्पष्टीकरण पहा. पहिल्या 2 अंकांनी तयार झालेल्या संख्येच्या दुप्पट पुढील संख्या आहे, म्हणून पर्याय 4 हा वेगळा आहे. पहा 14, 28, 13. प्रश्न चौथा, पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय 125, तिसरा पर्याय 49, चौथा पर्याय 512. अयोग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, 49.
स्पष्टीकरण पहा. पर्याय 3 ही वर्गसंख्या आहे, बाकी सर्व पर्याय हे घनसंख्या आहेत. प्रश्न 5वा, गटात न बसणारे पद ओळखा. पहिला पर्याय पी, दुसरा पर्याय एक्स, तिसरा पर्याय एल, चौथा पर्याय डी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पी. स्पष्टीकरण पहा. पर्याय 1 सोडता बाकी सर्व रोमन संख्या चिन्हे आहेत. एक्स एल डी हे रोमन संख्या चिन्हे आहेत. प्रश्न 6वा, गटात न बसणारी संख्या ओळखा. पहिला पर्याय 25, दुसरा पर्याय 225, तिसरा पर्याय 169, चौथा पर्याय 125. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय 4 125. स्पष्टीकरण पहा. पर्याय 4 सोडता बाकी सर्व वर्गसंख्या आहेत. 25, 225, 169 या वर्गसंख्या आहेत. प्रश्न 7, गटात न बसणारा पर्याय निवडा. पहिला पर्याय पहा 51, दुसरा पर्याय 41, तिसरा पर्याय 71, चौथा पर्याय 61. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 51. पर्याय गटात न बसणारा पर्याय आहे तो. स्पष्टीकरण पहा. पर्याय 1 सोडता बाकी सर्व मूळ संख्या आहेत. 41, 71, 61 या मूळ संख्या आहेत. 51 मूळ संख्या नाही. प्रश्न 8, गटात न बसणारी संख्या ओळखा. पहिला पर्याय 44, दुसरा पर्याय 32, तिसरा पर्याय 31, चौथा पर्याय 12. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय 3 31. स्पष्टीकरण पहा. पर्याय 3 सोडता बाकी सर्व समसंख्या आहेत. म्हणजे 31 ही समसंख्या नाही, विषम संख्या आहे. बाकी सर्व सम. प्रश्न 9वा, गटात न बसणारी संख्या निवडा. पहिला पर्याय 27, दुसरा पर्याय 125, तिसरा पर्याय 64, चौथा पर्याय 25. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय 4 25. स्पष्टीकरण पहा. पर्याय 4 सोडता बाकी सर्व घनसंख्या आहेत. म्हणजेच 27, 125, 64 या घनसंख्या आहेत. 25 ही घनसंख्या नाही, ती वर्गसंख्या आहे, म्हणून ती वेगळी आहे. प्रश्न 10वा, गटात न बसणारी संख्या ओळखा. पहिला पर्याय डब्ल्यू, दूसरा पर्याय व्ही, तीसरा पर्याय एक्स, चौथा पर्याय एम.
याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 W. स्पष्टीकरण पहा, पर्याय 1 सोडता बाकी सर्व रोमन संख्या आहेत, म्हणजेच VXM या रोमन संख्या चिन्हे आहेत, W नाही. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना शेअर करा.